वरती गेले, कुठे कमी पडला? नाही, सगळ्यांनी प्रयत्न केले, सहयोगी पक्ष असतील, सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न केले। आजच्या दिवशी आम्ही डॉक्टर हेमंत सावरांना शुभेच्छा देतो आणि पालघर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। या क्षणाला मी पालघर लोकसभा मतदान मोजणी सुरू आहे त्या ठिकाणी आहे आणि आपल्या सोबत उबाटा गटाचे जिल्हा अध्यक्ष आहेत पंकजी देशमुख। जाणून घेऊया जो निकाल लागलेला आहे, अतिशय धक्कादायक निकाल देशामध्ये देखील लागलेला आणि अतिशय धक्कादायक निकाल हा पालघरचा देखील मानला जातो। आपण जर एकंदरीत जर पाहिला तर उबाटाच्या ज्या भारतीताई कांबडी होत्या त्यांनी प्रचारामध्ये प्रचंड प्रमाणात मुसंडी मारलेली आपल्याला दिसून आलेली। असं असताना असं काय कारण झालं की भारतीताई आहेत त्या पिछाडीवरती आपल्याला दिसतात? देशमुख साहेब, काय कारण आहे की भारतीताई पिछाडीवरती गेले, कुठे कमी पडला? नाही, सगळ्यांनी प्रयत्न केले, सहयोगी पक्ष असतील, सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न केले। आजच्या दिवशी आम्ही डॉक्टर हेमंत सावरांना शुभेच्छा देतो आणि पालघर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो। खूप चांगली लढत जी आहे ती महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे देताना आपल्याला दिसत आहे। असं असताना पुढची रणनीती वसई विरारसाठी कशी असणार आहे? कशा प्रकारे वसई विरारमध्ये शिवसैनिकांकडून काम करून घेणार आहात? शिवसेना हा कायम लोकांमधला पक्ष आहे, आम्ही आमचं काम सुरू ठेवू। येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्याच्यामध्ये उबाटाची काय भूमिका असणार आहे? आजच्या दिवशी जिंकलेल्यांना शुभेच्छा। थोडक्यात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आजच्या दिवशी ज्यांचा विजय झालेला आहे त्यांच्यासाठी त्यांनी धन्यवाद व्यक्त केलेला आहे, त्यांच्यासाठी त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। असं असताना कुठे ना कुठेतरी शिवसैनिकांनी जी लढाई लढली ती लढाई खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसली। कुठे ना कुठेतरी आपण जर पाहिलं तर भारतीताई ज्या होत्या त्या नवख्या उमेदवार होत्या। असं असताना बलाढ्य पक्ष भारतीय जनता पार्टी आणि अनेक जे त्यांचे मोठे मोठे नेते होते त्यांच्या सभा गाजवल्या। असं असताना कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। असं असताना उबाटाने आपला पराभव स्वीकारलेला हे देखील आपल्याला दिसून येत आहे। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज पालघर।